तर आजचा आपला विषय आहे व्हॅल्यू म्हणजे मूल्य, किंमत असं म्हणू शकतो. हा विषय क्वालिटीच्या पुढचा टप्पा आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची किंवा तुमच्या कामाची व्हॅल्यू वाढवताना तेव्हा लोक तुम्हाला शोधत येतात. व्हॅल्यू कशी वाढवायची? मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे की एकाच लोखंडापासून बनलेल्या खेळाची किंमत आणि त्याच लोखंडापासून बनलेल्या घड्याच्या स्प्रिंगची किंमत एवढा फरक का असतो? फरक असतो तो व्हॅल्यूचा. लोखंड तेच आहे, पण त्यावर किती काम झालं आणि त्याचं स्वरूप काय आहे याच्यावरून त्याची किंमत ठरते. मेन काय आहे की तुम्ही तुमची अवेलेबिलिटी कशी ठेवताय, तुमची उपलब्धता कशी ठेवताय. जर तुम्ही सर्वांसाठीच नेहमी अवेलेबल आहात तर तुमची व्हॅल्यू कमी होणार. तुम्ही जर तुमचं काम आणि ज्या गोष्टी आयुष्यामध्ये करताय त्याबद्दल जर प्रामाणिक असाल ना तर तुमची 100% व्हॅल्यू वाढणार आहे. तुमची किंमत आहे ना तुमच्या पदवीवर नाही तर समोरच्याच्या किती तुम्ही समस्या सोडवताय. जे यावरून तुम्हाला एक्सपर्ट म्हणलं जातं आणि तुम्ही स्वतः एक्सपर्ट बनता त्या गोष्टी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं तर स्वतःचा आदर करायला शिका. म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला व्हॅल्यू देणार नाही ना तोपर्यंत जग तुम्हाला व्हॅल्यू देणार नाही. तुमची तत्व आणि तुमची स्वप्न यावर ठाम राहायला शिका. लक्षात ठेवा, गर्दीत उभं राहणं सोपं असतं, पण गर्दी ज्याच्यासाठी उभी राहते ते बनण्यासाठी स्वतःची व्हॅल्यू वाढवावी लागते. नक्कीच किंमत वाढेल. आता व्हॅल्यू हा विषय पैशा संबंधित नाही बरं का. मला असं वाटेल व्हॅल्यू वाढणे म्हणजे पैसे वाढणे. हा विषय आहे व्यक्तिमत्व, म्हणजे तुमचं एक पर्सनॅलिटी, त्या पर्सनॅलिटीशी संबंधित विषय आहे. आणि जे तुम्ही त्या कामाला तुम्ही जोडलेला आहे. म्हणजे व्हॅल्यू तुमची कधी वाटते? जे तुम्ही काम करताय ते असं काम करा की त्याची, जसं मी काल बोललो, त्या कामाची क्वालिटी किती चांगली झाली पाहिजे की ॲटोमॅटिक तुमची ती व्हॅल्यू वाढेल. कारण तुम्ही जे काम करताय त्याच्यावरूनच लोक तुम्हाला ओळखणार आहे. एक साधा एक्झाम्पल सांगतो. एक मजूर आहे आणि एक इंजिनियर आहे. यांच्या पगारात एवढा फरक का असतो? कारण इंजिनियर कठीण समस्या सोडवतो आणि जो मजूर असतो ना तो फक्त सांगितलेलं काम करतो. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर समस्या सोडवत असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हर होत असेल तर 100% लोक तुमची व्हॅल्यू करणार आहेत. सोनं महाग असतं बरोबर, कारण ते सगळीकडे पडलेलं नसतं आणि माती फुकटच आहे ना, ते सगळीकडेच पडलेलं असतं. स्वतःला सोन्यासारखं बनवायचं आहे तर तुम्हाला तुमच्यावरती काम करायला आहे. बरेच सारे एक्झाम्पल घेऊया आपण. म्हणजे काय की एखादा डॉक्टर क्लिनिक चालवते तुमच्या एरियामध्ये असेल, तो OPDला चार्जेस होतो 200 रुपये, 100 रुपये, 500 रुपये काय घेत असेल. त्याच एरियामध्ये दुसरा डॉक्टर असेल की तो OPDला 2000 रुपये घेतो. असं का होतं? कदाचित ते दोन्ही डॉक्टर एकाच कॉलेजमध्ये शिकलेले असतील, एकाच ठिकाणी त्यांनी डिग्री घेतली असेल, पण तरी पण एवढा फरक का? कारण प्रत्येकजण त्याच्या क्वालिटीमुळे ओळखलं जातं. जर डॉक्टरचा त्या गुण येत असेल तर लोक 2000 काय त्याला 2 लाख रुपये द्यायला सुद्धा तयार असतात. का तर तो क्वालिटी देतो आणि ती क्वालिटी दिल्यानंतर त्याची ती व्हॅल्यू वाढते, म्हणजे त्याची किंमत वाढते. त्याच्यानंतरचा पुढचा मेन पॉईंट आहे की सेल्फ इन्व्हेस्ट. आपल्याला काय वाटतं सेल्फ इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे महागडी गॅजेट्स घेणं, मोबाईल घेणं, वॉचेस घेणं किंवा गाडी. पहिली सेल्फ इन्व्हेस्टमेंट आपल्याशी समजा की आपल्या ज्या स्किल्स कमी आहेत त्या स्किल्सवरती काम करून त्या स्किल कशा वाढवता येतील त्याच्यावरती खर्च करा. आणि दररोज नवीन एक्स्ट्रा काय ना काय सुरुवातीपासून तेच सांगतो. जर तुम्हाला तुमची व्हॅल्यू वाढवायची आहेत ना तर तुम्हाला, म्हणजे जे सुरुवातीला मी सांगितलं, डिसिप्लिन तुमच्यामध्ये असलं पाहिजे, तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे, तुमच्यामध्ये तुमच्या हॅबिट्स चांगल्या असल्या पाहिजेत, त्याच्यानंतर तुम्ही फोकस असला पाहिजे आणि तुमची स्वतःच्या कामाची क्वालिटी चांगली असली पाहिजे, तर तुम्हाला ती व्हॅल्यू भेटेल. सगळ्यात महत्त्वाचं आता शेवटचं मी सांगेन, व्हॅल्यू, किंमत आणि हे जरा थोडंसं वेगळं आहे. म्हणजे व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला असं किंमत, प्राईस. आता किंमत म्हणजे प्राईस जे असते ना ती तुम्ही मोजता बरोबर, म्हणजे कुठली वस्तू खरेदी करायची बरोबर, पण व्हॅल्यू जी असते ना ती तुम्हाला मिळते. मग स्वतःची व्हॅल्यू एवढी वाढवा दुसरा कोणी तुमची किंमत करून ऐकलं पाहिजे. लक्षात ठेवा बरं, स्वतःची व्हॅल्यू एवढी वाढवा दुसरं कोण तुमची किंमत करून ऐकायला पाहिजे. चला तर आपण परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.